Hello students, today we are going to study fourth lesson in first unit of 12th English textbook, and the name of the lesson is Big Data, Big Insights. So before we start, we have a question. What is big data? Big data म्हणजे काय? So let's see. Our whole life has changed drastically today. Whatever activity we do on internet, everything is recorded. आज आपलं जीवन पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. इंटरनेटवर आपण जे काही सर्फ करतो ते सगळेचे सगळे रेकॉर्ड केलं जातं. दिस डेटा इज युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस. देर आर डिफरंट सजेशन्स फॉर अस ऑन अवर मोबाईल ॲज पर अवर इंटरेस्ट. आणि हा जो काही डेटा आहे तो वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो. कधी कधी आपण बघतो की आपल्या मोबाईलवरती अनेक वेगवेगळ्या ॲड्स आणि सजेशन्स आपल्यासाठी दिलेले असतात. सो हाऊ इज इट पॉसिबल? हे कसं काय शक्य आहे? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ डेटा. आवर सर्फिंग ऑन नेट अँड वॉट एव्हर वी ऑनलाईन सर्च ऑन नेट दॅट इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड अनालाइज्ड. आपण नेटवरती जे काही सर्च आणि सर्फ करतो ते सगळेचे सगळे मॉनिटर केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं आणि अनालाइज केलं जातं आणि त्यानुसार आपल्याला सजेशन्स येतात. सो स्टुडंट्स, लेट्स सी द व्हेरियस युजेस ऑफ बिग डेटा. द फर्स्ट यूज ऑफ डेटा इज लोकेशन ट्रॅकिंग. इट इज युज्ड टू ट्रॅक एक्झॅक्ट लोकेशन अँड प्लेसेस विथ GPS and Google Maps. We get exact traffic update as well as we can track location of any of a good or material which is ordered online or offline. विद्यार्थी मित्रांनो, लोकेशन ट्रॅकिंग मध्ये आपण याचा उपयोग एखादं ठिकाण नेमकं शोधून काढण्यासाठी GPS किंवा गुगलच्या साहाय्याने करतो. तसेच ट्रॅफिक बद्दल जे काही आपल्याला एक्झॅक्ट अपडेट मिळतात ते सुद्धा केवळ आणि केवळ या डेटामुळेच पॉसिबल आहे. याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑर्डर केलेले एखादं मटेरियल कोणत्या ठिकाणापर्यंत आलेलं आहे हे सर्च करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. सेकंड यूज ऑफ बिग डेटा इज अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. म्हणजेच हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. वेदर सॅटेलाइट्स अँड सेन्सर्स आर इन्स्टॉल्ड अराउंड द वर्ल्ड टुडे. आज आपण बघतो की जगामध्ये सगळीकडे वेदर सॅटेलाइट आणि सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत. दे हेल्प अस टू अंडरस्टँड वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि याच्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज येतो. ॲज वेल ॲज वी गेट ॲडव्हान्स नोटीस ऑफ इम्पेंडिंग नॅचरल क्लायमॅटिस लाईक फ्लड, अर्थक्वेक, सुनामी. व त्याचप्रमाणे आपणास नैसर्गिक संकटाचा सुद्धा अंदाज घेण्यासाठी किंवा ॲडव्हान्समध्ये इन्स्ट्रक्शन मिळवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. ग्लोबल वॉर्मिंग इज स्टडीड विथ दिस डेटा. आणि आज आपण पाहतो की ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. नेक्स्ट यूज ऑफ बिग डेटा इज हेल्थ केअर इंडस्ट्री. आरोग्यविषयक सुविधामध्ये याचा वापर. Today, smart watches and other devices monitor our health 24/7. आज आपण बघतो की आपल्याकडे स्मार्ट वॉचेस आणि इतर डिव्हाइसेस जे आपली हेल्थ नेहमी मॉनिटर करत असतात. डॉक्टर्स हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ पेशंट्स एलमेंट. आणि याच डेटाच्या साहाय्याने डॉक्टरांना सुद्धा रोगाचे नेमके निदान करण्यास एकदम सोपे झाले आहे. पास्ट रेकॉर्ड कॅन बी मेन्शन अँड मॉनिटर्ड. एखाद्या पेशंटचे जुने रेकॉर्ड मेन्शन केले जातात, मॉनिटर केले जातात. डेटा हेल्प्स अस टू मॉनिटर आउटब्रेक ऑफ एपिडेमिक्स अँड डिझिजेस. आणि वेगवेगळे आजार ते कसे उद्भवतात, त्याचा वेळ, त्याचा काळ याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सुद्धा डेटाचा वापर केला जातो. एरियाज कनेक्टेड विथ डिझिजेस कॅन बी लोकेटेड विथ दिस. आणि या डेटाच्या माध्यमातून विशिष्ट ठिकाणे ज्या ठिकाणी इन्फेक्शन आहे किंवा आजार पसरलेला आहे हे सुद्धा शोधता येतं. फॉर एक्झाम्पल आरोग्य सेतू ॲप.
फार्मास्युटिकल कंपनीज यूज डेटा फॉर रिसर्च आणि सगळ्यात महत्त्वाचं फार्मास्युटिकल कंपनीला रिसर्च करण्यासाठी हा डेटा अतिशय महत्त्वाचा असतो. सो दिस इज व्हॉट द यूज ऑफ डेटा इन हेल्थ केअर इंडस्ट्री. नेक्स्ट इज बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. Bank and finance companies draft their policies for people studying big data and comes with suitable plans for them. They use big data to predict and prevent cyber crimes, missed transaction, failure in bankings are solved with the help of big data. म्हणजेच बिग डेटाचा आधार घेऊन बँकिंग आणि फायनान्सवाले लोकांसाठी असणारे प्लान्स तयार करतात. त्याच पद्धतीने बँक आणि फायनान्सला असणारे जे काही इम्पेंडिंग हॅझार्ड्स म्हणजे धोके आहेत ते सुद्धा ओळखण्याचं काम बिग डेटाच्या मदतीने केलं जातं. त्याच वेळेस जे काही मिस ट्रान्झॅक्शन असतील किंवा फेलियर्स असतील याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा बिग डेटा वापरला जातो. नेक्स्ट यूज ऑफ बिग डेटा इज इन स्पोर्ट्स. A vast data has been created over a period of time in sports. So we see match statistics and performance of the players on screen. आपण बघतो की मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असेल किंवा टीम परफॉर्मन्स स्क्रीनवरती दाखवला जातो आणि हा फक्त आणि फक्त या बिग डेटामुळे पॉसिबल आहे. इट हेल्प्स इंडिव्हिज्युअल अँड टीम परफॉर्मन्स as well field condition, weather report is based on data. याचा उपयोग इंडिव्हिज्युअल आणि टीम परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी सुद्धा होतो. तसेच फील्डची कंडिशन काय आहे, वेदरचा रिपोर्ट काय आहे ते सुद्धा डेटावरती बेस्ड आहे. नाउ नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग. दिस इज द बिगेस्ट प्लेयर इन बिग डेटा. फेसबुक, गुगल, ट्विटर keeps track of users' activities and this data is used to advertise and run campaign for the people. ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपण बघतो की फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल याच्यावरती आपण जे काही सर्च करतो हा सर्व डेटा एकत्रित करून त्यानंतर तो पुढे पास केला जातो आणि त्या डेटाचं ॲनालिसिस केल्यानंतर सामान्य लोकांसाठी कॅम्पेन्स आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स तयार केल्या जातात. नाव नेक्स्ट इज एंटरटेनमेंट मीडिया. बेस्ड ऑन our past views and behavior, Netflix and YouTube caters us. Television broadcasters advertise as per the interest of their viewer. एंटरटेनमेंट मीडियामध्ये यूट्यूब असेल, नेटफ्लिक्स असेल किंवा टेलिव्हिजन असेल या सर्वांवरती जे काही युजर्स आहेत युजर्सचं पास्ट रेकॉर्ड चेक करून त्यांना त्या पद्धतीचे कंटेंट केटर केले जातात, दाखवले जातात किंवा सजेस्ट केले जातात. अँड द लास्ट वन इज एज्युकेशन इंडस्ट्री. सी दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिग डेटा इज ब्लेसिंग फॉर एज्युकेशन इंडस्ट्री. शैक्षणिक व्यवस्थेसाठी किंवा शिक्षणासाठी बिग डेटा हा एक वरदान आहे. वी कॅन कस्टमाइज लर्निंग प्रोसेस ॲज पर स्टुडंट विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. आपण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी लर्निंग प्रोसेस किंवा सिस्टम कस्टमाइज करू शकतो आणि हे फक्त बिग डेटामुळे पॉसिबल झालेलं आहे. बिग डेटा हेल्प्स अस अंडरस्टँडिंग डिफिकल्टीज वेरियस कोर्सेस डिफिकल्टीज इन एज्युकेशन. याच्यामुळे शिक्षणामधील समस्या काही प्रॉब्लेम्स असतील वेगवेगळे कोर्सेस असतील तर हे समजण्यास मदत होते. इट हेल्प्स अस टू चूज अवर करिअर आणि बिग डेटाचं ॲनालिसिस करून आपण आपलं करिअर निश्चित करू शकतो. सो thus we have innumerable uses of big data in every field of our life. So see, it will definitely help mankind. अशा पद्धतीने बिग डेटाचा आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. थँक्यू. So student, please subscribe my channel, hit the bell button and click on all so you'll get all notification of my videos.